भारत माता की, भारत माता की। बोला भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की। वंदे वंदे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। इकडे आता नव्याने जे युवक आले या उजव्या बाजूला बसायला जागा आहे, इकडे उजव्या बाजूला या। मंचावरती उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, मंचावर उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे महासचिव आणि विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय विक्रांतजी पाटील, मंचावर उपस्थित असणारे युवा मोर्चाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांच्या युवकांचे नेते सन्माननीय अनुपदादा मोरे, भारतीय जनता पार्टीचे गोव्याचे महासचिव आणि त्याचबरोबर आमदार दयानंदजी सोपटे साहेब, मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नेते, या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष मयुरेश नेतकर, सर्व मंचावर उपस्थित असणारे युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे पदाधिकारी, उपस्थित असणारे सर्व मंडळांचे अध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी, उपस्थित असणारे नगरसेवक नगरसेविका, समोर उपस्थित असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी। आज प्रत्येक मंडळामधून युवा मोर्चाच्या आपल्या सर्व टीम, या सर्व टीम्स आपल्यापर्यंत या ठिकाणी घेऊन येणारे आणि गेल्या 15 दिवसामध्ये प्रत्येक प्रभागाचा कोपराने कोपरा पिंजून काढणारे युवा मोर्चाचे सगळे अध्यक्ष, त्यांची टीम, उपस्थित सर्व भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू, आज आपण सारी मंडळी या ठिकाणी शंखनाद करण्यासाठी एकत्र झालेला। आज खरं तर आपल्या भारतीय जनता पार्टीची उमेदवारांची आणखीन एक यादी जाहीर झाली। सुरुवातीच्या ज्या 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली, मी भारतीय जनता पार्टीच्या समस्त नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या मतदारसंघाचा उमेदवार या नात्यानं मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, त्याचबरोबर सर्व केंद्रीय नेतृत्व, राज्याचे आपले नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, सर्व राज्याचे नेते, या सर्वांचं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी पक्षाने मला दिली। मी पक्षाचं मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या सोबतीनं मी पक्षाच्या नेतृत्वाला धन्यवाद देतो। तर या पनवेल मतदारसंघामध्ये काम करत असताना आपल्या सर्वांच्या बरोबरीनं या मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून खूप काम करायला मिळालेलं आहे। या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना 2009 साली सुरुवात या मतदारसंघाचा आमदार म्हणून करायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग शहरी भाग असू द्या, ग्रामीण भाग असू द्या, या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न हाताळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांची ताकद मला सातत्याने मिळाली आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक आमदार म्हणून निवडला जात असताना या मतदारसंघामध्ये मग सुरुवातीला टोलचा विषय,
ज्या टोलच्या विषयावरून या पनवेल परिसरामध्ये 2014 साली एका अर्थानं रणकंदन वाजलेलं होतं, पण देवेंद्र फडणवीस साहेब 2014 साली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना त्यांनी शब्द दिला, तुमच्या मतदारसंघाचा पनवेल परिसराचा टोलचा प्रश्न आपण नक्की सोडून दाखवू। आणि मला अभिमान आहे आपल्या नेत्याचा की कितीही अधिकाऱ्यांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी सांगितल्या, पण त्यांनी निर्धार केला आणि त्यांनी सांगितलं आपण प्रशांत ठाकूरला शब्द दिलाय हा टोल आपल्याला माफ करावा लागेल आणि 2015 सालाच्या जून महिन्यामध्ये तो टोल माफ झालेला आपल्याला सगळ्यांना आढळला। दोन 2014 सालाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणूक झालेली होती। टोलचा विषय त्यावेळेला मोठा होता, पण 2015 सालाच्या 1 जून पासून खारघर कामोटा टोल नाके केवळ पनवेलकरांसाठी नाही, देशातल्या सगळ्या लहान वाहनांसाठी त्यावेळेला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ते त्यावेळेला टोल मुक्त केले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं टोल मुक्तीची वाटचाल आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली। आपल्या सगळ्यांचे एका अर्थानं भाग्य आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2014 ते 19 या राज्याचं नेतृत्व केलं आणि तुम्हाला आम्हाला स्पष्टपणाने जाणवतंय महाराष्ट्राच्या विकासानं एका अर्थानं काट टाकली आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये विकासाचं वारं व्हायला सुरुवात झाली। आपण टोलचा विषय सोडवल्या आपल्या परिसराची महानगरपालिका मागितली। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं मोठेपण असं की त्यांना योग्य पद्धतीने प्रश्नांची जाण मान्य देवेंद्रजी स्वतः नागपूरचे महापौर राहिलेले होते आणि त्यामुळे त्यांनी या पनवेल आणि परिसराची महापालिका करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जे अभियान सुरू केलं, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी मिळून जे अभियान सुरू केलं त्याला त्यांनी उत्तमरित्या प्रतिसाद दिला आणि पनवेल परिसराची 2016 साली महापालिका झाली। आता ही महापालिका आपल्या पनवेल आणि परिसरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून अग्रेसर आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांना हात घालत ही महापालिका आता प्रगतीच्या दिशेने झेपावते आहे आणि मला आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की वेगवेगळ्या स्तरावरची स्वच्छतेपासून सौंदर्यीकरणापासून वेगवेगळ्या पद्धतीची पारितोषिकं आज पनवेल महापालिका मिळवते। या देशाचं नेतृत्व करणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी की ज्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण देश प्रगतीच्या दिशेने पुढे चाललाय आणि त्यामुळे महाराष्ट्र त्यापासून तेव्हाही मागे राहू शकत नव्हता, आजही तो मागे नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची सुरू असलेली वाटचाल ही आपल्या सर्वांना काम करण्याची प्रेरणा देत राहते। एकीकडे आमदार म्हणून मला या सगळ्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या। विकासाच्या दृष्टिकोनातून जो आग्रह केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे ठेवला तो आग्रह मान्य करत पनवेलकरांना ताकद देण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं सातत्यानं केलेलं आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या या आपल्या सर्वांच्या बैठकांमध्ये कार्यक्रमांमध्ये बोलण्याची संधी मिळाली आहे। आज व्यासपीठावरती वेगवेगळी मान्यवर मंडळी बोलणार आहेत। मी विनंती केली की एक सेक्टर प्रमुख आणि बिल्डिंग प्रमुखांची बैठक जी पूर्वनियोजित होती ती तळोजा या ठिकाणी 8 वाजता तिचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर कळंबोलीमध्ये आमदार महेश शिंदेजी हे त्या ठिकाणी आले, त्यांच्या सोबतीनं एका मेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी केलंय। त्यामुळे मी सुरुवातीला आपल्या सर्वांसमोर मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे, पण आपल्या सर्वांच्या सोबतीनं या पनवेलच्या विकासामध्ये शहरी भाग असू द्या ग्रामीण भाग असू द्या या प्रत्येक ठिकाणी काम करत असताना तुमच्या सगळ्यांची ताकद ही सातत्याने मिळत राहिली। ज्येष्ठांचं मार्गदर्शन तर मिळतंच, पण युवा वर्गाचं विशेषत्वानं सहकार्य हे आज प्रचंड प्रमाणामध्ये आजवर मिळालेलं आहे। आजही आपण पक्षानं विक्रांतजी केवळ सांगितलं म्हणजे की तुम्हाला बाईक रॅली काढायची आहे आणि मला वाटतं एखाद दुसरा दिवस सोडला पावसाचा तर याच्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही। मी मयुरेश टेटकर यांचं युवा मोर्चाच्या सर्व आमच्या
मंडलाध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो की प्रचंड ताकदीनं या आयोजनासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि आपण सर्वांनी त्यांना या ठिकाणी पाठबळ दिलं। परेश ठाकूर हे सातत्यानं युवा मोर्चाच्या आपल्या या सर्व सहकार्यांना मार्गदर्शन करत असतात आणि सारी मंडळी आज या ठिकाणी जे उत्साहाने सहभागी झालेले आहेत या सगळ्यांनाही परेश ठाकूर यांचं मार्गदर्शन हे सातत्याने मिळत राहतं। या पनवेल आणि परिसराच्या दृष्टिकोनातून युवा वर्गाच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचा असा टप्पा हा मतदारसंघ पनवेल उरणचा परिसर आता पाहतोय आणि म्हणून अनुपजी आज आपण या ठिकाणी आलेलो आहात। आज या सगळ्या परिसरामध्ये इथे राहणारा आमचा गावामधला तरुण असेल, इथे शहरांमधून राहणारा आमचा युवा असेल, या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ किंवा पनवेल उरणचा सध्याचा काळ हा येत्या काही वर्षानंतर सुवर्ण काळ म्हणून नोंदला जाणार आहे। प्रचंड प्रमाणामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा जणू झंझावात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पनवेल उरणच्या परिसरात आहे। आपण पाहिलं 12 जानेवारीला जागतिक युवा दिन असतो। या जागतिक युवा दिनाच्या दिवशी आपल्या देशाचे युवांचं प्रेरणास्थान नरेंद्र मोदीजी आपल्या पनवेल मध्ये विमानतळाच्या भूमीवरती आले। अटल सेतूचं त्यांनी उद्घाटन केलं आणि त्या अटल सेतूच्या उद्घाटनाबरोबर या पनवेल तालुक्याबरोबर मुंबईचं नातं अधिक प्रकर्षाने जोडलं गेलंय आणि विकासाची दारं ही खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांसाठी आणि विशेषत्वानं पनवेलकरांच्यासाठी जोडली गेलेली आहे। ज्या विमानतळाच्या भूमीवरती तो कार्यक्रम झाला, अक्षरशः लाखांच्या संख्येनं त्या ठिकाणी आपण सर्व मंडळी जमलेलो होतो। पंतप्रधानांनी पुढच्या काळातलं विकासाचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर उलगडून दाखवलं। ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला त्या विमानतळाच्या भूमीला आता लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जायचं आहे आणि या लोकनेते दिबा पाटील विमानतळाच्या माध्यमातून येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपल्या पनवेल उरण परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योगधंदे येतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या नोकरीच्या, रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी त्या माध्यमातून निर्माण होणार आहे आणि त्यामुळे हा जो तरुण वर्ग या ठिकाणी बसलेला आहे, मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करायचं आहे की आपल्या सगळ्यांचं सुदैव देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदीजी 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा विक्रम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केला। या सर्वसामान्य जनतेचा, देशाच्या जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या प्रत्येक संधी देशामधल्या प्रत्येक राज्याला मिळते। पण अशा वेळेला आपल्या परिसरामध्ये हा विमानतळ होणार आहे। हा विमानतळ झाल्यावरती असं म्हटलं जातं की एक विमानतळ होण्याच्यामुळे आपल्या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या देशाची अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणावरती वाढीस लागत असते आणि एक विमानतळ नव्या मुंबईचा जेव्हा होईल तेव्हा या देशाचा जो GDP आहे हा 1% वाढतो। म्हणजे देशामधल्या सगळ्या संसाधनांमध्ये या ठिकाणी 1% भर पडते। आपल्या सर्वांच्या माहितीसाठी हा आकडा 1% म्हणजे किती होतो तर 33,750 कोटी रुपये, 33,750 कोटी रुपये एका विमानतळाच्या मुळे देशाचं उत्पन्न वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा आपल्या पनवेल उरण तालुक्याचा असणार आहे। या सगळ्या उद्योगधंद्यामध्ये आपल्या सगळ्यांना योग्य पद्धतीचं प्रशिक्षण असेल तर चांगल्या पद्धतीचे रोजगार उपलब्ध होणार आहेत। आपल्या हिकमतीवरती आपण वेगवेगळे उद्योग निर्माण करू शकणार आहोत, वाढवू शकणार आहोत आणि या दृष्टिकोनातून देखील आपल्या पनवेलच्या भूमीमध्ये गेल्या वर्षी माननीय मुख्यमंत्री आले, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि त्यांनी एक भूमिपूजनाचा कार्यक्रम केला। तो म्हणजे आता ज्याला रतन टाटांचं नाव दिलं, महाराष्ट्र सरकारची पहिलं कौशल्य विद्यापीठ हे आपल्या पनवेलमध्ये स्थापन झालेलं आहे आणि इथून पुढे महाराष्ट्रामध्ये ते काम करणार आहे। त्याच्या माध्यमातून हे छोटे छोटे स्किल्स जे आपल्याला आपल्या पदवी शिक्षणानंतर, आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षणानंतर मदत करतील। त्यामुळे या विमानतळाच्या आतमध्ये आणि विमानतळाच्या परिसरामध्ये उद्योगाच्या संधी या युवकांना इथं घेता येणार आहे आणि माझी नक्कीच खात्री आहे
की तुमच्यासारखे सर्व सहकारी जे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम गावागावापर्यंत वाढवत आहेत, आपल्या गावामधल्या सर्व तरुणांना या संधीचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील। आज या सगळ्या परिसराला येणाऱ्या कालावधीमध्ये प्राप्त होणारं महत्व लक्षात घेता या विधानसभा निवडणुकांना प्रचंड महत्व प्राप्त झालंय। 2.5 वर्ष आपण विरोधामध्ये काढली आणि आपण पाहिलं रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या केसेस तरुणांवरती होत होत्या। नको त्या पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये, खोट्या नाट्या गुन्ह्यांमध्ये आपल्या सर्वांना अडकवलं जात होतं। माझ्या व्यक्तिशः माझ्यावरती विमानतळाच्या बाबतीमधल्या 6 केसेस या 1 वर्षामध्ये दाखल झाल्या, 9 केसेस या 2.5 वर्षामध्ये माझ्यावरती दाखल झालेल्या आहेत। या सगळ्याच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि महायुतीचं सरकार याच्यातला फरक स्पष्टपणे अधोरेखित होतो आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष राहिलं, पण 2014 पासून 19 पर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारची गती ही त्यांनी पूर्णपणे थांबवली आणि केवळ स्थगिती देण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार करत होतं। आणि म्हणून हे छिद्र पुन्हा महाराष्ट्राला पाहावं लागू नये याच्यासाठी आपण काम करण्याची आवश्यकता आहे। पनवेलचे आपण तरुण आहात, पनवेल असू द्या, आपण गावामध्ये उरण तालुक्यातले असा, रायगड जिल्ह्यातले असा किंवा महाराष्ट्रातले कुठले असा, त्या प्रत्येक ठिकाणचा युवा वर्ग सांगतोय, प्रत्येक ठिकाणची जनता सांगते की महाविकास आघाडी सत्तेमध्ये आणण्याची चूक महाराष्ट्राला पुन्हा करायची नाही आणि त्यामुळे फक्त आणि फक्त महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे। भारतीय जनता पार्टी ताकदीने या महाराष्ट्रात उभी राहिली पाहिजे, याची जबाबदारी आपणा सर्व युवा वर्गाची आहे आणि ती स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे। इतकंच आवाहन या निमित्तानं आपण सर्वांसमोर करतो। या व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी आले त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या विधानसभेचा उमेदवार या नात्यानं मला आपण जे पाठबळ देत आहे या येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या भरवशावर निवडणुकीच्या प्रचारासाठी मला या ठिकाणी काम करायचं आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या समोर जायचं आहे। मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठबळाच्या आधारावरती हे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विजय मिळवण्याचं उद्दिष्ट मोठ्या मताधिक्यानं आपण गाठल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीची आवश्यकता आहे आणि जी मेहनत ही येणाऱ्या 20 तारखेपर्यंत तुम्ही कराल, पुढच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये तुमच्या सगळ्यांना तितक्या ताकदीची तोलामोलाची साथ देऊन मी हे पूर्ण करेन इतकी ग्वाही या निमित्ताने देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।